विद्यार्थी मित्र व मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे शहर पोलीस शिपाई भरती 2024-25 जो पेपर 22 मार्च 2026 रोजी झाला होता त्यातील बुद्धिमत्तेच्या प्रश्नांचे स्पष्टीकरण अभ्यासणार आहोत. प्रश्न पहिला, 6:15 घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन होईल? कोन काढायचा आहे. कोनासाठी आपला फॉर्म्युला आहे 30h - 5.5 m. हा फॉर्म्युला कसा तयार होतो हे आपण थोडक्यात पाहूयात. समजा हे आपलं घड्याळ आहे. आता हे घड्याळ यामध्ये एकूण 360 डिग्री अंश असतात, कारण का ते वर्तुळासारखंच असतं. मग हे 360 डिग्री पूर्ण करण्यासाठी तास काट्याला एकूण 12 तासांचा कालावधी लागतो, बरोबर? कारण का आपलं घड्याळ एकूण 12 तासच असतं. मग तास काट्याला 360 अंश पूर्ण करण्यासाठी एकूण 12 तास लागतात. म्हणजेच तो एका तासामध्ये 360/12 बरोबर 12×36 म्हणजेच तो एका तासामध्ये 30 अंशाचा कोन तयार करतो. मग 12 तासामध्ये 360 म्हणजे एका तासामध्ये 30 अंशाचा कोन. त्यामुळे येथे फॉर्म्युल्यामध्ये किती आलं? 30 हावर्स आलं. आता मिनिट काटा. मग मिनिट काटा 360 अंश किती वेळात पूर्ण करतो? तर 60 मिनिटात पूर्ण करतो, बरोबर? 360 डिग्री म्हणजेच तो एका मिनिटामध्ये किती अंशाचा कोन करणार आहे? 360/60. 00 कॅन्सल, 36. म्हणजेच एका मिनिटामध्ये मिनिट काटा 6 अंशाचा कोन तयार करतो. पण या फॉर्म्युल्यामध्ये येथे 5.5 ने गुणले, 6 ने गुणले का? नाही. असं का? तर एक गोष्ट लक्षात घ्या, 6:15 म्हणजे या टाईपचा कोन असेल. आता 6:15 मग 6 वाजता कितीचा कोन होईल हे काढण्यासाठी आपण त्याला ऑलरेडी 30 ने गुणले. पण 15 मिनिट मग ज्यावेळी हा मिनिट काटा पुढे पुढे सरकतो त्यावेळी हा तास काटा पण थोडा थोडा सरकतो, बरोबर? म्हणजेच काय, तो 6 वर न राहता तो थोडा थोडा पुढे पुढे जातो. मग जसा मिनिट काटा पुढे जाईल तसा तसा तास काटा थोडासा पुढे जातो. म्हणजेच एका मिनिटात तास काटा किती पुढे सरकतो हे आपल्याला काढावं लागेल. आता एका तासामध्ये तो 30 डिग्री कोन तयार करतो, म्हणजेच 60 मिनिटामध्ये तो 30 डिग्री जातो, बरोबर? मग एका मिनिटात किती पुढे जातो हे काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 30/60. 00 कॅन्सल, 1/2 बरोबर किती आलं? 0.5. आता पहा, एका मिनिटामध्ये मिनिट काटा 6 डिग्री अंश तयार करतो, पण तास काटा पण पुढे सरकतो. कितीने? 0.5 ने. मग 6 वजा 0.5 करायचं, ते आपल्याला मिळतं 5.5 आणि म्हणून या फॉर्म्युल्यामध्ये 5.5 एवढं येतं. तुम्हाला हा फॉर्म्युला समजला असेल तर चांगलंच आहे, पण जर समजला नसेल तर आपण पुन्हा एकदा डिटेलमध्ये घड्याळ टॉपिक शिकताना हा फॉर्म्युला कसा तयार होतो हे अभ्यासूयात. आता कोन काढायचा आहे. कोनासाठी आपला फॉर्म्युला आहे 30h - 5.5 m. आता इथे हावर्स, तास किती दिलाय? 6 म्हणजे h बरोबर 6 आहे आणि मिनिट किती दिलेले आहेत? 15. ह्या फक्त किमती टाका. 30 × 6 वजा 5.5 × 15. हे सॉल्व करा. 7×8 180 वजा 5.5 × 15 किती येतं? 82.5. ही वजा बाकी करा, किती येते? 97.5. म्हणजेच 6:15 घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यात 97.5 एवढ्या अंशाचा कोन तयार होईल. म्हणून ऑप्शन ए हे क्वेश्चनचे बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न, संख्या मालिका दिलेली आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल हे आपल्याला ओळखायचे. मग पहा, 6, 2, 12, 6 येथे प्रश्नचिन्ह आहे, पुन्हा 12 आणि 30. आता ही संख्या मालिका पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते. पहा, 6 + 6 12 झाले. नंतर 12 + 8 किती होतात? 20 येतात. आणि 20 + 10 किती झाले? 30 झाले, बरोबर? म्हणजेच काय, एक पद सोडून पुढच्या पदाशी संबंध आहे. मग ह्या उरलेल्या पदांचा संबंध आहे का चेक करा. 2 + 4 किती झाले? 6. नंतर 6 + 6 किती झाले? 12. म्हणजेच एक पद सोडून यामध्ये एक विशिष्ट असा क्रम दिसतोय. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन सी 20 असे असणार आहे. पुढील प्रश्न, अक्षरमालिका दिलेली आहे.
आता पहा पी क्यू नंतर क्यू नंतर आर एस आलेला आहे, म्हणजे आर एस आला, एस नंतर के एल एम एन, पुन्हा इथं पी क्यू येणार, म्हणजे पी क्यू आर एस के एल एम एन, आणि पुढे तर दिलेलीच आहे पी क्यू आर एस के एल एम एन, म्हणजेच आपल्याला उत्तर मिळालेलं आहे आर के पी एम. आहे का? ऑप्शन ए या क्वेश्चनचे बरोबर उत्तर आहे. अगदी सोपी अशी अक्षर मालिका होती, ऑलरेडी शेवटी उत्तरच दिलेले आहे त्यांनी. पुढील क्वेश्चन एक्स. आता इथे एक्स दिसतोय, एक्स नंतर एक्स आहे, इथे पण एक्स नंतर एक्स आहे, म्हणजे इथे एक एक्स आला पाहिजे, नंतर एक्स एक्स वाय ए नंतर काय सी, नंतर पुन्हा ए एक्स एक्स आहे, मग इथेच क्रम मिळालेला आहे आपल्याला एक्स एक्स वाय ए सी ए, नंतर एक्स एक्स वाय ए सी ए, एक्स एक्स वाय ए सी, म्हणजेच यामध्ये एक्स एक्स वाय ए सी ए हा पॅटर्न दिलेला आहे. एक्स एक्स वाय ए सी ए, एक्स एक्स वाय ए सी ए, एक्स एक्स वाय ए सी ए पुढे असणार आहे, म्हणजेच एक्स सी वाय. ऑप्शन डी हे या क्वेश्चनचे बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन मिरची तिखट ऊस काय येईल. आता मिरची पासून तिखट बनतं, मग ऊसापासून काय बनतो गुळ, त्यामुळे ऑप्शन ए या क्वेश्चनचे बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन गुलाबाचा ताटवा उंटांचा काय असतो तांडा. प्रत्येकाला माहित असेल हे, ऑप्शन डी हे क्वेश्चनचे बरोबर उत्तर आहे. एका सांकेतिक भाषेत रिमूव्ह हा शब्द 23763 असा लिहिला, एंड हा 385 असा लिहिला, तर रेड हा शब्द कसा लिहिला. आता पहा रिमूव्ह REMOVE याकरिता काय वापरले त्यांनी 23706 आणि एंड हा शब्द लिहिण्यासाठी 385 हे अंक वापरलेत. तर रेड हा शब्द कसा लिहिला, मग जे कोड दिलेत ते फक्त टाका. आर साठी वापरलेला आहे 2, ई साठी वापरलेला आहे 3 आणि डी साठी वापरलेला आहे 5, 235. ऑप्शन डी हे या क्वेश्चनचे बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न एका सांकेतिक भाषेत गव्हर्नमेंट हा शब्द PIFXOTFOUP असा लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत रेस्टॉरंट हा शब्द कसा लिहावा. आता यामध्ये पहा गव्हर्नमेंट GOVERNMENT हा शब्द PIFXOTFOUP असं लिहितात. आता यामध्ये एक क्रम पहा, ओ नंतर येतो पी, नंतर ई नंतर येतो एफ, एम नंतर येतो ओ, ई एफ आणि टी नंतर येतो यू, म्हणजे काय दुसऱ्या पदाचा संबंध पहिल्या पदाशी, बरोबर. आणि इथे पहा GHI म्हणजे एच स्किप केलाय, नंतर PWX इथे डब्ल्यू स्किप केलाय, RST येथे एस स्किप केलाय, नंतर MNO एन स्किप केलेला आहे आणि NOP ओ स्किप केलाय, बरोबर. मग अशाच टाईप मध्ये सेम पॅटर्नने आपण रेस्टॉरंट हा शब्द कसा लिहायचा हे पाहूयात. RESTAURANT सेम पॅटर्न वापरूयात. RST बरोबर, म्हणजे इथे काय येणार टी येणार, नंतर दुसरे पद सोडायचे STU म्हणजे इथे आला यू, नंतर ABC म्हणजे इथे काय येणार सी येणार, बी स्किप केला. RST म्हणजे इथे आला टी, नंतर NOP इथे येणार पी. आता ई नंतर काय येतो एफ, टी यू, नंतर यू नंतर येतो फी, नंतर ए नंतर येतो बी आणि टी नंतर येतो यू, म्हणजेच आपल्याला क्रम मिळालेला आहे FTUU PCB TUP. आता कोठे आहे पहा FTUU CB TUP, म्हणजे ऑप्शन सी हे या क्वेश्चनचे बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन एका सांकेतिक भाषेत चार्म हा शब्द 24176 असा लिहितात, म्हणजे CHARM हा शब्द 24176 असा लिहितात. एम हा शब्द AIM हा शब्द 196 असा लिहितात.
तर त्याच सांकेतिक भाषेत चेर हा शब्द कसा लिहावा? CHAIR. सी साठी वापरलाय 2, H साठी 4, A साठी 1, I साठी 9 आणि R साठी वापरलेला आहे 7. 24,197 म्हणजेच ऑप्शन सी हे क्वेश्चनचे बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन, अंकमालिका दिलेली आहे. पहिल्या पदाचा संबंध दुसऱ्या पदाशी, तिसऱ्या पदाचा सेम चौथ्या पदाशी असणार आहे. मग आता 7 50, 9 पुढे काय येईल? 7 7 49 म्हणजे 7 स्क्वेअर प्लस 1 बरोबर. 7 आणि 50 दिलेले आहे. मग यामध्ये रिलेशन काय आहे? 7 स्क्वेअर प्लस 1. मग सेम 9 आणि पुढच्या पदामध्ये रिलेशन काय असणार? 9 स्क्वेअर प्लस 1 म्हणजेच 81 अधिक 1 बरोबर 82. त्यामुळे ऑप्शन 2 हे या क्वेश्चनचे बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन, खालील आकृतीत एकूण किती चौकोन आहेत? आता हे चौकोन मोजण्यासाठी एक ट्रिक आहे. काय करायचे? आडवे 0 आहेत त्यामध्ये नंबर्स देऊन घ्यायचे आणि उभे चौकोन आहेत त्यामध्ये नंबर देऊन घ्यायचे. आता ह्या नंबर्सची बेरीज करायची. बेरीज किती येते? 1 2 3, 3 3 6, 6 4 10, 10 5 15. यांची बेरीज आली आहे 15. आणि इकडे 1 2 3, 3 3 6, 6 4 10. मग ह्या 15 आणि 10 यांचा काय करायचा? गुणाकार. 15 गुणिले 10 तो किती येतो? 150. त्यामुळे ऑप्शन डी या आकृतीत एकूण 150 चौकोन आहेत. पुढील क्वेश्चन, एका सांकेतिक भाषेत मेघ हा शब्द FLBN असा लिहिला तर त्याच सांकेतिक भाषेत शुअर हा शब्द कसा लिहिला जाईल? आता क्रम लक्षात घ्या. MAKE हा शब्द कसा लिहिलाय? FLBN. आता लक्ष द्या, M नंतर काय येतो? N येतो बरोबर. A नंतर काय येतो? B येतो. K नंतर काय येतो? L येतो आणि E नंतर येतो F. म्हणजे यांनी काय केले? MN बरोबर, AB, KL आणि EF म्हणजेच NBLF. सरळ शब्द त्याच्या पुढचा अंक घेणार, सरळ शब्द आहे तो फक्त उलटा केलाय. त्याच टाइप मध्ये आपण करूयात SURT. आता उलट करायचंय आपल्याला बरोबर. मग ST नंतर UV, RS, EF याचा उलटा शब्द तयार करा. तो काय असणार आहे? FSVE बरोबर. ऑप्शन ए हे या क्वेश्चनचे बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन, केरळी, बंगाली आणि भारतीय यांच्यातील परस्पर संबंध खालीलपैकी कोणत्या आकृतीने दाखविता येईल? आता लक्षात घ्या, केरळी, बंगाली आणि भारतीय. केरळी आणि बंगाली हे दोन्ही भारतीयमध्ये येतात बरोबर. आणि केरळ आणि बंगाल यांचा एकमेकांशी काही संबंध नाही. त्यामुळे कशी आकृती येणार आहे? भारतीय, भारतीयमध्ये केरळ आणि बंगाली सेपरेट सेपरेट. त्यामुळे आकृती बी आणि तोच ऑप्शन बी दिलेला आहे. त्यामुळे ऑप्शन बी हे या क्वेश्चनचे बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन, मुलांच्या एका रांगेत रवी उजवीकडून चौथा आहे आणि श्याम डावीकडून दुसरा आहे. जेव्हा त्यांनी आपापसात जागा बदल केली तेव्हा रवी उजवीकडून 9वा होता तर श्याम डावीकडून कितव्या स्थानावर असेल? आता रांगेवर आधारित हा क्वेश्चन आहे. समजा ही एक मुलांची रांग आहे. आता मुलांच्या एका रांगेत रवी उजवीकडून चौथा दिलेला आहे म्हणजे त्याच्या मागे 3 मुलं असतील. 1 2 3 उजवीकडून म्हणजे या साईडने आणि 4 नंबरला कोण असणार आहे? रवी. पुढे आहे श्याम डावीकडून दुसरा आहे म्हणजे 1 आणि 2 या ठिकाणी कोण आहे? श्याम. जेव्हा त्यांनी आपापसात जागा बदल केली तेव्हा रवी उजवीकडून 9वा होता. मग आपण आणखी एक लाईन काढून घेऊयात. ही एक लाईन आहे की ज्यामध्ये त्यांनी त्यांची जागा बदल केलेली आहे. मग जागा बदल केल्यानंतर रवी उजवीकडून 9वा होता म्हणजे रवीने त्याची जागा बदलली तो कोणाच्या जागी आला? श्यामच्या जागी आला. इथं रवी आला त्यावेळी उजवीकडून तो 9वा होता म्हणजे त्याच्या मागे किती पोरं होती? 1 2 3 4 5 6 7 8 जण होती टोटल बरोबर. तर श्याम डावीकडून कितव्या स्थानावर असेल? मग येथे रवी आणि श्यामच्या जागी तो बसलाय म्हणजे हा ऑलरेडी 1 तासच राहणार आहे बरोबर. आता आपल्याला श्याम डावीकडून कितव्या स्थानावर असेल हे विचारलंय. श्याम कोणाच्या जागी गेलेला? रवीच्या जागी म्हणजेच उजवीकडून तो चौथा 1 2 3 4 इथं कोण येणार? श्याम येणार. आता विचारलंय काय? श्याम डावीकडून कितव्या स्थानावर? मग मोजा डावीकडून तो कितव्या स्थानावर आहे? 1 2 3 4 5 6 7. त्यामुळे ऑप्शन सी हे क्वेश्चनचे बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन, संपादक वर्तमानपत्र, नियतकालिक पत्रकार, टेबल सुतार, लोहार भट्टी, लेखक कादंबरी. आता यामध्ये पहा लोहाराचा भट्टीशी काय संबंध आहे?
लोहार भट्टी तयार करतो का किंवा लिहितो का? नाही. लोहार हत्यार असतं तर वेगळी गोष्ट होती. आता इथे संपादक वर्तमानपत्रामध्ये लिहितात, बरोबर. पत्रकार नियतकालिकामध्ये लिहितात, पण क्रम वेगळा दिलाय. पत्रकार इकडे पाहिजे होता, नियतकालिक इकडे पाहिजे होतं. सुतार टेबल तयार करतात, बरोबर. मग येथे पण क्रम चुकीचा दिलाय. आणि लेखक कादंबरी, ज्याप्रमाणे संपादक वर्तमानपत्र आहे त्याप्रमाणे लेखक कादंबरी असं दिलेलं आहे. लेखक कादंबरी लिहितात, बरोबर. त्यामुळे ऑप्शन डी हे या क्वेश्चनचे बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन, 1996 ची सुरुवात सोमवारने झाली असेल तर 1999 ची सुरुवात कोणत्या वाराने झाली असेल? अगदी सिंपल क्वेश्चन आहे. 1996 आणि 1999 किती वर्ष येतात मध्ये? 97, 1, 98, 2 आणि 99, 3, बरोबर. मग आता यामध्ये लीप वर्ष चेक करा. 1996 हे लीप वर्ष आहे, बरोबर. त्यामुळे 1997 ला वार एकने अधिक होणार, म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार येणार, बरोबर. इथे याला बुधवार. नंतर 1998 येथे असणार गुरुवार आणि 1999 ची सुरुवात होणार आहे शुक्रवारने. त्यामुळे ऑप्शन बी हे या क्वेश्चनचे बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन, खालील विधाने विचारात घ्या. ए हा बी पेक्षा वयाने मोठा आहे, म्हणजे यांच्यामध्ये मोठा कोण झाला? ए. बी पेक्षा वयाने मोठा. पुढे त्यांनी दिलेले आहे सी आणि डी हे एकाच वयाचे आहेत. ई वयाने सर्वात लहान आहे, म्हणजे ई सगळ्यात छोटा येणार. नंतर एफ हा वयाने डी पेक्षा छोटा आहे. डी, सी आणि डी सेम दिलेत, बरोबर. पुढे दिले त्यांनी एफ हा वयाने ए पेक्षा मोठा आहे. आता ह्या तिन्हींशी कोणाचा संबंध आहे का ते चेक करा. आता यामध्ये पहा, ई वयाने सर्वात लहान आहे, हे केले आपण तयार. सी आणि डी. एफ हा वयाने डी पेक्षा छोटा आहे. एफ हा वयाने ए पेक्षा मोठा दिलाय, म्हणजे येथे एफ येणार, बरोबर. ए पेक्षा पण तो मोठा आहे. पुढे त्यांनी सांगितले एफ हा वयाने डी पेक्षा छोटा आहे, म्हणजेच काय? डी हा एफ पेक्षा मोठा असणार आहे. पण सी आणि डी हे एकाच वयाचे दिलेत, बरोबर. म्हणजे सी बरोबर डी. यांच्यापेक्षा एफ छोटा आला, एफ पेक्षा ए छोटा आणि ए पेक्षा बी छोटा आला. पुढे त्यांनी कोणती कंडिशन राहिली आपली घ्यायची? सी आणि डी एकाच वयाचे आहेत झालं. ए हा बी पेक्षा वयाने मोठा आहे, हे पण झालं. ई वयाने सर्वात लहान आहे, हे पण झालं. एफ हा वयाने डी पेक्षा छोटा आहे, हे पण झालं. आणि एफ हा वयाने ए पेक्षा मोठा आहे, हे पण झालेलं आहे. आता यामध्ये लक्षात घ्या, पुढे क्वेश्चन आहे सर्वात जास्त वयाची व्यक्ती कोणती हे ठरवण्यासाठी वरीलपैकी किती विधानांची आवश्यकता आहे? आता सर्वात जास्त वयाची व्यक्ती कोणती येणार? सी आणि डी या दोन्ही पण व्यक्ती येणार आहेत, बरोबर. पण हे ठरवण्यासाठी ई ची पण गरज आहे, बी ची पण, ए ची पण आणि एफ ची पण गरज आहे. म्हणजेच ह्या पाचही विधानांची आपल्याला यामध्ये आवश्यकता आहे. म्हणून ऑप्शन डी सर्व 5 विधाने लागतील हे या क्वेश्चनचे बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन, परवा महेशचा वाढदिवस आहे, पुढील आठवड्यात त्याच दिवशी गुढीपाडवा आहे. आज सोमवार आहे, तर गुढीपाडव्यानंतर 20व्या दिवशी कोणता वार असेल? आज काय दिलाय? सोमवार. मग आज सोमवार असेल तर महेशचा वाढदिवस कधी असणार आहे? उद्या नाही, परवा असणार आहे, बरोबर. मग परवा, आज जर सोमवार असेल तर परवा वार कोणता येणार? मंगळवार, बुधवार येणार. म्हणजेच महेशचा वाढदिवस बुधवारी आला, पुढील आठवड्यात त्याच दिवशी गुढीपाडवा आहे, याच दिवशी म्हणजे बुधवारीच काय असणार आहे? गुढीपाडवा. तर गुढीपाडव्यानंतर 20व्या दिवशी कोणता वार असेल? 20व्या दिवशी म्हणजे किती आठवडे येतील? 20/7, 7 दुणे 14 आणि 6 दिवस शिल्लक राहतात पुढे, बरोबर. म्हणजेच 14व्या दिवशी कोणता वार येणार? बुधवार. आणि पुढे 6 दिवस मोजा, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार. म्हणजेच 20व्या दिवशी मंगळवार असणार आहे. ऑप्शन बी हे या क्वेश्चनचे बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न, सौरभ राजूपेक्षा लहान पण सीमापेक्षा मोठा आहे, केतकी सीमापेक्षा मोठी पण सौरभपेक्षा लहान आहे, तर सर्वात लहान कोण? सौरभ राजूपेक्षा लहान म्हणजे मोठा झाला राजू, सौरभ त्यापेक्षा लहान येणार. पुढे दिलेले आहे पण सीमापेक्षा मोठा आहे, म्हणजे सौरभ सीमापेक्षा मोठा आहे. केतकी सीमापेक्षा मोठी केतकी पण सौरभपेक्षा लहान, म्हणजे सीमापेक्षा थोडी मोठी केतकी येणार आणि सौरभपेक्षा लहान.
तर सर्वात लहान कोण कोण आलेली सर्वात लहान सीमा, त्यामुळे ऑप्शन ए हे इक्वेशनचे बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन, एका प्राणी संग्रहालयात काही हरणे व बदके आहेत. त्यांच्या माना मोजल्यास एकूण 25 होतात आणि पाय मोजल्यास एकूण 76 होतात. तर त्यापैकी हरणांची संख्या किती? आता हरणे किती आहेत माहितीये का? नाही. बदके किती आहेत माहितीये का? नाही. हरणांना एक्स मानूया, बदकांना वाय मानूया. त्यांच्या माना मोजल्यास एकूण 25 होतात, म्हणजेच टोटल हरिण आणि बदक यांची एकूण संख्या किती आहे? 25. पुढे दिले पाय मोजल्यास एकूण 76 होतात. आता पाय, हरणाला किती पाय असतात? 4, म्हणजे जेवढे हरण असतील त्यांचे 4 पाय, म्हणजेच झाले 4x प्लस बदकांना 2 पाय असतात, म्हणजेच 2y बरोबर. यांची बेरीज किती आलेली आहे? 76. आता ही दोन इक्वेशन सॉल्व्ह करायची आणि हरणांची संख्या काढायची. याला म्हणूया समीकरण 1, याला म्हणूया समीकरण 2. आता इथे 4 आहे, मग ह्या x ला जर आपण 4 ने गुणलं तर आपल्याला सेम सेम क्वांटिटी मिळतील आणि त्यांची वजाबाकी घेऊन हे कॅन्सल होतील. त्यामुळे इक्वेशन 1 ला आपण 4 ने गुणूयात. मग इक्वेशन 1 काय होणार? 4 गुणिले x 4x प्लस फक्त x ला गुणून चालत नाही, सगळ्याला गुणावं लागतं. 4y बरोबर 25 गुणिले 4 100 आलं. आता हे इक्वेशन 3 आलं. मग 3 आणि 2 यांची वजाबाकी करूयात, म्हणजेच येणार 4x अधिक 4y बरोबर 100 वजा 4x अधिक 2y बरोबर 76. यांची वजाबाकी घ्या. वजा केल्यानंतर इथले साइन चेंज होतात, प्लसचं मायनस झालं, इथले पण प्लसचं मायनस झालं. 4x कॅन्सल, 4y वजा 2y किती येणार? 2y बरोबर 100 वजा 76 येतं 24. आता y ची किंमत काढा. y बरोबर 24 भागिले 2 किती येणार? 12. आता विचारलंय कोणाची संख्या? हरणांची. हरणे x आहेत बरोबर, म्हणजे आपण y आले 12. आता यावरनं x ची किंमत काढायची. मग इक्वेशन 1 मध्ये y ची किंमत टाका. x प्लस 12 बरोबर 25, म्हणजेच x ची किंमत आली 25 वजा 12 बरोबर 13. त्यामुळे हरणांची संख्या आली 13. ऑप्शन 2 हे याचे बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन, जर आकाशाला पाणी म्हटले, पाण्याला माती म्हटले, मातीला हवा म्हटले, हवेला अग्नी म्हटले, तर मासे कोठे राहतात? आता मासे कुठे राहतात? पाण्यात. पाण्याला यांनी काय म्हटले? माती. त्यामुळे ऑप्शन डी माती हे या क्वेश्चनचे बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन, एक्स व वाय हे दोन विद्यार्थी त्यांच्या शाळेपासून घरी जाण्यासाठी चालू लागले. ते एकमेकांना परस्पर विरुद्ध दिशांना 1.5 किलोमीटर गेले आणि नंतर प्रत्येक जण त्याच्या उजवीकडे वळाला व 2 किलोमीटर चालून घरी पोहोचला. तर त्यांच्या घरातील अंतर किती? क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या. समजा ही त्यांची शाळा आहे, मग एक्स या साईडला गेला आणि वाय या साईडला चालत गेला. ते एकमेकांना परस्पर विरुद्ध दिशांना 1.5 किलोमीटर गेले, म्हणजे यांनी अंतर इथं किती चाललंय? 1.5 किलोमीटर. इकडं पण यांनी किती चाललंय? 1.5 किलोमीटर ह्या बिंदूपासून. आणि नंतर प्रत्येक जण त्याच्या उजवीकडे वळाला. आता वाय ची उजवी बाजू म्हणजे इकडे असणार आणि एक्स ची उजवी बाजू म्हणजे इकडे असणार व 2 किलोमीटर चालून घरी पोहोचला, म्हणजे हे अंतर 2 किलोमीटर आहे आणि इथून गेल्यानंतर तो त्याच्या घरी पोहोचला. इकडे पण एक्स 2 किलोमीटर चालला आणि घरी पोहोचला. तर त्यांच्या घरातील अंतर किती? म्हणजे आपल्याला हे अंतर काढायचंय. मग हे अंतर काढण्यासाठी हा कर्ण दिसतोय, याकरिता हा त्रिकोण काढून घेऊयात. आता पहा, यामध्ये हे अंतर किती आहे? 2 किलोमीटर आहे बरोबर. आणि 1.5 अधिक 1.5 किती झालं? 3 किलोमीटर. म्हणजे घरापासून हे अंतर किती असणार आहे? 3 किलोमीटर. आता हे 2 प्लस 2 टोटल अंतर किती झालं? 4 किलोमीटर. आणि इथून इथपर्यंतचं अंतर किती झालं? 3 किलोमीटर. आता येथे आपण पायथागोरस थेरम वापरून ह्या कर्णाचं अंतर काढूयात. मग पायथागोरस थेरम म्हणजे पहिली बाजू 4 वर्ग प्लस दुसऱ्या बाजूचा वर्ग 3 वर्ग बरोबर काय असणार आहे? घरातील अंतर. मग 4 वर्ग अधिक 3 वर्ग, 4 चा वर्ग 16, 16 प्लस 9 किती आला? 25 बरोबर. हे काय असणार आहे? कर्णाचा वर्ग. मग कर्ण बरोबर आपल्याला किती मिळणार आहे? वर्गमूळ 25. किती येतं ते? 5. त्यामुळे घरातील अंतर किती असणार आहे? 5 किलोमीटर. ऑप्शन डी हे या क्वेश्चनचे बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन, विशालचा जन्म 23 एप्रिल 1996 ला झाला,
तर 13 डिसेंबर 2016 त्याचे वय किती? 19 वर्ष 7 महिने 20 दिवस, 20 वर्ष 7 महिने 20 दिवस, 19 वर्ष 6 महिने 20 दिवस, यापैकी नाही. जन्म कधी झालाय? 23 एप्रिल 1996. मग 23 एप्रिल 1996 पासून 13 डिसेंबर 2016. मग 23 एप्रिल 2016 पर्यंत किती वर्ष येतील हे आपल्याला काढावं लागेल. 1996, 2006, 2016 किती वर्ष आले? 20 वर्ष. आता 23 एप्रिल 2016 पर्यंत 20 वर्ष झाले. आपल्याला काढायचे 13 डिसेंबर 2016 पर्यंत किती दिवस आहेत. मग डिसेंबर महिना यामध्ये इन्क्लूड होणार आहे का? नाही. मग आपण 23 नोव्हेंबर पर्यंत एकूण किती महिने होतात ते काढूयात. 23 नोव्हेंबर 2016. आता पहा, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर किती महिने झाले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 महिने आलेले आहेत. आता 13 डिसेंबर 2016 पर्यंत किती दिवस आहेत? मग डिसेंबरचे 13 दिवस आणि नोव्हेंबरमध्ये एकूण 30 दिवस असतात. 30 वजा 23 किती येणार? 7. 13 प्लस 7 किती दिवस आले? 20 दिवस. म्हणजेच उत्तर आलेले 20 वर्ष 7 महिने 20 दिवस. त्यामुळे विशालचे वय असणार आहे 20 वर्ष 7 महिने 20 दिवस. ऑप्शन बी. पुढील क्वेश्चन. एक घड्याळ प्रत्येक तासाला 10 सेकंद पुढे जाते. जर सोमवारी सकाळी 9 वाजता घड्याळ बरोबर लावले तर ते घड्याळ त्यानंतर लगेच येणाऱ्या शनिवारी सकाळी 9 वाजता कोणती वेळ दाखवेल? क्वेश्चन समजून घ्या. एक घड्याळ प्रत्येक तासाला 10 सेकंद पुढे जाते. एक तासाला ते 10 सेकंद पुढे जाते. मग ते 24 तासांना किती सेकंद पुढे जाईल? 240 सेकंद. आणि 240 सेकंद म्हणजेच किती मिनिट? 240 भागिले 60, 4 मिनिट. म्हणजेच एका दिवशी ते घड्याळ 4 मिनिटांनी पुढे जाते. मग सोमवारी सकाळी 9 वाजता घड्याळ बरोबर लावलं तर लगेच येणारे शनिवारी सकाळी 9 वाजता. मग सोमवार ते शनिवार एकूण किती दिवस होतात? ते शनिवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. 1, 2, 3, 4, 5. 5 दिवस झाले. मग 5 गुणिले 4 किती होणार आहे? 20 मिनिटांनी ते घड्याळ काय असणार आहे? पुढे असणार आहे. मग सोमवारी सकाळी 9 वाजले होते तर शनिवारी सकाळी किती वाजणार? 9 वाजून 20 मिनिटं. ऑप्शन सी हे ह्या क्वेश्चनचे बरोबर उत्तर आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनेल SA अकॅडमीला सबस्क्राईब करा.